विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित गजानन काकासाहेब हजारे, राहणार लाटवडे, वडगाव, तालुका हातकणंगले याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित गजानन हजारे आणि मिरज तालुक्यातील एका गावातील 10वीची परीक्षा दिलेल्या मुलीची ओळख झाली होती। दिनांक 16 रोजी संशयित गजानन मुलीच्या गावात तिला भेटायला आला। दुपारी 2:15च्या सुमारास एका मंदिराजवळ दोघे भेटले। तेव्हा गजानन याने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करूया असे सांगितले। मुलीने तिचे वय पूर्ण नाही तसेच दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याचे सांगितले, परंतु गजानन याने तिचे काही न ऐकता हाताला धरून दुचाकीवर जबरदस्तीने बसवले, तेथून वडगाव येथे नेले। दरम्यान पीडित मुलगी घरात नसल्याचे पाहून शोधाशोध सुरू झाली। पीडित मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानंतर त्यांनी लाटवडे गाव गाठले। तेथे गजाननच्या घरातील लोकांना जाब विचारला। तोपर्यंत गजानन आणि पीडित मुलगी घाबरून वडगाव पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यानंतर नातेवाईकांनी तेथे जाऊन मुलीस ताब्यात घेतले।